आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रसादाची रेसिपी. हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे 26 जानेवारी रोजी सत्यनारायणची महापूजा झाली आणि मी प्रसाद बनवला. प्रसाद मी 1.25 किलो प्रमाणात बनवला. तो कसा बनवला ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी 1 किलो तूप गरम करून घेतलं. तूप गरम करून झाल्यावरती त्याच्यामध्ये 3 केळ्याचे काप चांगले बारीक कापून तळून घेतले. केळीचे काप अर्धवट तळून झाले तेव्हा त्याच्यामध्ये मी मनुके टाकले. मनुक्याने केळीचे काप चांगले तळून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1.25 किलो रवा टाकला. रवा मंद गॅसवरती चांगला खरपूस तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घेतला. रवा भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये 2.5 लिटर दूध गरम करून टाकलं. दूध आणि रवा एकजीव झाल्यावरती त्याच्यामध्ये 1.25 किलो या प्रमाणात साखर हळूहळू मिक्स करत गेली. सगळं मिक्स करून झाल्यावरती ते वाफेवर होऊ दिलं आणि साईडला दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले. ड्रायफ्रूट्स चांगले तांबूस रंगावर भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा मी प्रसादावरती मिक्स करून घेतले. तर या पद्धतीने मी प्रसाद बनवला. तुम्ही प्रसाद कसा बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.